ओम एतत् कृतं यत् कदनं त्वयाद्यं धर्मद्विषा देवी महासुराणां रूपैरनिकैर्बहुधात्ममूर्ति कृत्वांबिके तत् प्रकरोति कान्या. गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे. पत्र संख्या 59. प्रिय, तुझे 27 मेचे पत्र इथे कालच पोहोचले. तू ह्या जीवनाचा त्याग करण्याची गोष्ट लिहिली आहेस, परंतु ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे. तुझे कर्म तुला वारंवार त्याच परिस्थितीत ठेवेल ज्या परिस्थितीत तू आज आहेस. जोपर्यंत तू तुझ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार होशील, तोपर्यंत तुला वारंवार जन्म घ्यावेच लागतील. तू विचार करतोस की आत्महत्या केल्यानंतर तुझी सुटका होईल, परंतु असे होईल की तुझ्या दुःखांमध्ये तू आत्महत्या केल्यानंतर तुला जो जन्म मिळेल त्या जन्माचेही दुःख त्याला जोडले जातील. म्हणून आत्महत्या कधीही कुणासाठीही जीवनातील समस्यांचे समाधान नाही आहे. जीवनातील समस्या दुःस्वप्नासारखी असतात. त्यांच्यापासून तर तेव्हा मुक्ती मिळते जेव्हा कुणाला संसाराच्या असारतेची पक्की जाणीव होते, पक्के ज्ञान होते आणि ज्याच्या मनात संसाराकडून काहीही मिळविण्याची इच्छा नसते, त्यावेळी त्याचा अंतरात्मा त्याची मदत करीत असतो. तो सुद्धा आपल्या अंतरात्म्याकडून प्रेरित होऊन अंतरात्म्यासाठी, त्याच्या सेवेसाठी जगत असतो आणि मृत्यूची इच्छा जेव्हा प्रबळ होते तेव्हा तसेच 2-4 दिवसात साधारणशा तापानेच पीडित होऊन त्याचा मृत्यू होतो. त्याला आत्महत्या करावी लागत नाही. तू असे काय केले होतेस की तुझा प्रवेश रद्द झाला ते, आणि तुझी कागदपत्रेही तुला पैसे न देता मिळत नाही आहेत? श्री श्री ठाकूरांना आपल्या अंतरात्म्याला रडून रडून प्रार्थना कर. तेच मार्ग काढतील. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत धीर धर. मला पत्रे लिहित जा. मी तुझ्यासाठी श्री श्री माताजी तसेच श्री श्री ठाकूरांजवळ निरंतर प्रार्थना करीत असतो. तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्री राम कृष्णार्पणमस्तु.